किंवा आपल्याला काय डोळ्यापुढे पाहायचं आहे. इब्री लोकांचं पत्र त्याचा 12वा अध्याय आणि त्याचं 1-2 वचन आपण वाचूया. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षरूपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपण ही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या दावेवर धीराने काय करावे, धावावे. आता अद्भुतरित्या मोठ्या साक्षीने आपण वेढलेले आहोत. देवाने आपल्या जीवनात मोठ्या मोठ्या साक्ष निर्माण केलेल्या आहेत आणि देव किती महान आहे हे देवाने तुम्हाला दाखवलेलं आहे. आमेन म्हणा. बघितलं तुम्ही देव किती महान आहे. देव एखाद्या वरदानाने नाव सुद्धा घेतो. देव एखाद्या वरदानाने भविष्यवाणीने तुमच्या सगळ्या गोष्टी प्रगट करतो आणि मग तुम्हाला कळालंय की आमचा देव साधारण नाही, आमचा देव सुपरनॅचरल परमेश्वर आहे. तो नाही का साधारण नाहीये, साधारण काम करत नाही, तो अद्भुत परमेश्वर आहे. आमेन म्हणा. आणि म्हणून आता गुंतवणारे सगळे प्रकारचे पाप किंवा असे काही विचार, अशा काही गोष्टी आहेत त्या आम्ही टाकून द्यायचंय, सोडून द्यायचंय आणि आम्हाला पुढे परमेश्वराने जो मार्ग दिलेला आहे, जे पुढे आम्हाला परमेश्वराने मार्ग दाखवलाय त्याकडे पाहून आम्हाला धीराने त्याच्यावर धावत राहायचं आहे, चालत राहायचं आहे, थांबायचं नाही. मला शेजारच्याला थांबायचं नाही, मला थांबायचं नाही. म्हणून मला तुम्हाला सांगायचं की पुढे पाहायचं आहे आणि आपल्याला पुढे काय पाहायचं आहे की आता आम्हाला येशू स्वर्गात आहे, त्या स्वर्गातल्या गोष्टीकडे पाहायचं आहे आणि चालायचं आहे आम्हाला. आमेन. आणि काय मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही सर्व काळासाठी पवित्र करण्यात आला आहात. हालेलुया. मला शेजारच्याला तुम्ही सर्व काळासाठी पवित्र करण्यात आलेला आहात. हालेलुया. आता असं नाहीये की आता तुम्ही काल पवित्र होता ना आज नाहीये. प्रेज लॉर्ड. आता आपण सदा सर्व काळासाठी परमेश्वराने आम्हाला पवित्र केलेलं आहे. किती जणांचा विश्वास आहे की होय पास्टर मी विश्वास ठेवतो की मला देवाने सर्व काळासाठी पवित्र केलेलं आहे. बोलो येशू मसीह की. आता पापाकडेच लक्ष देत बसून अडखळायचं नाही. काय अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्याकडेच बघून आम्हाला अडखळत बसायचं नाही. तेच विचार डोक्यात घेऊन बसायचं नाही. त्याच अडखळ करणाऱ्या गोष्टी आमच्या डोक्यात घेऊन बसायचं नाही. आता आम्हाला देवाने पवित्र केलेला आहे कारण तो पवित्र आहे. देवाने आम्हाला पवित्र केलेला आहे. देवाने आम्हाला स्वर्गातल्या आशीर्वादाने आशीर्वादित केलेला आहे. तर आता आम्हाला सहज गुंतवणाऱ्या गोष्टीकडे पाहत बसायचं नाही, या त्या विचाराकडे बघत बसायचं नाही, या त्या बोलण्याकडे लक्ष देत बसायचं नाही, तर देवाच्या स्वर्गातल्या गोष्टीकडे आम्हाला लक्ष द्यायचं आहे. का? कारण आता आम्ही सर्व काळासाठी पवित्र आणि आशीर्वादित झालेलो आहोत. हालेलुया. बोला हालेलुया. जुन्या करारामध्ये काय होतं की त्यांना सारखं पवित्र व्हावं लागत होतं. त्यांना सतत कुठली गोष्ट देवापुढे ज्याच्यावर त्यांना जावं लागत होतं त्यावेळेस त्यांना शुद्धीकरण, त्यांना शुद्ध व्हावं लागत होतं, त्यांना पवित्रकरण त्यांना करावं लागत होतं. याचकाला ज्यावेळेस पवित्र स्थानात जायचं असतं त्यावेळेस त्याला पण सुद्धा नेहमी त्याला शुद्ध व्हावं लागत होतं. कारण एकदा काल जर समजा त्याला पवित्र स्थानात जायचं होतं तर त्याला कालच पवित्र झालाय, पण आज पण जायचं असेल तर त्याला आज सुद्धा पवित्र होऊन शुद्ध होऊन चांगल्या प्रकारे त्याला जावं लागत होतं. प्रेज लॉर्ड. पण आता येशू मध्ये आता नाही का तसं नाहीये. येशू मध्ये आम्ही सर्व काळासाठी पवित्र झालेला आहोत. हालेलुया. बोला. येशू मध्ये आता आम्हाला कुणी दोषी ठरू शकत नाही. आता आम्हाला कुणी नाही का अशुद्ध ठरू शकत नाही. आता येशू ख्रिस्तामध्ये आम्ही सर्व काळ पवित्र झालेला आहोत. आमेन म्हणा. प्रेज लॉर्ड. म्हणून या ठिकाणी बायबलमध्ये दुसऱ्या वचनामध्ये म्हटलं आहे इब्री लोकास 12:2 मध्ये काय म्हटलेलं आहे बघा. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजस्थानाच्या उजवीकडे बसला आहे. हालेलुया. बोला हालेलुया. तर आता येशू ख्रिस्ताकडे पाहायचं आहे कारण येशू ख्रिस्त तुम्हाला सर्व काळासाठी पवित्र करणारा देव आहे. आमेन. थोडक्या गोष्टीसाठी नाही. बोला येशू मसीह की. हालेलुया. तर त्याच इब्री लोकांच्या पत्रामध्ये 10व्या अध्यायाकडे आपण येऊया आणि 10व्या अध्यायामध्ये आपण पाहूया की एक
पहिले 1 आणि 2 वचन वाचूया तर तुम्हाला या अध्यायामध्ये समजेल काय आहे. तर मग ज्या पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे, वास्तविक स्वरूप नाही. म्हणून ते प्रतिवर्षी नित्य अर्पण केल्या जाणाऱ्या त्याच यज्ञांनी जवळ येणाऱ्यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही. बघा गेल्या जुन्या करारामध्ये काय होत होतं की त्याच प्रतिवर्षी प्रत्येक वेळेस त्यांना त्याच विधी यज्ञ करावा लागत होता. स्वतःचं पवित्रकरण करण्यासाठी, स्वतःचं शुद्धीकरण करण्यासाठी त्यांना सतत ते यज्ञ करावा लागत होता. पण तरी पण त्यांना सदा सर्व काळासाठी पवित्र करण्यास ते समर्थ नव्हते. ते यज्ञ ते तेवढ्या पुरतच त्यांना पवित्र करण्यासाठी तो यज्ञ होता. प्रेज लॉर्ड. पुढे वाचूया काय म्हटलेलं आहे. ते समर्थ असते तर एकदा शुद्ध झालेल्या उपासकांना त्यानंतर पापाची भावना नसल्याने ते यज्ञ करणे बंद झाले नसते काय. पुढे परंतु त्या यज्ञांमुळे वर्षानुवर्ष पापांची आठवण होत आहे. बघा त्या यज्ञामुळे वर्षानुवर्ष त्यांना ती सतत ती जाणीव होत होती. त्यांना त्या पापामुळे यज्ञ करावं लागत होता. त्यांना ते रक्त सांडावं लागत होतं. या सगळ्या त्यांच्या पापाबद्दल नाही का बलिदान काय ना काय करावं लागत होतं आणि ते रक्त घेऊन त्याला त्या देवाकडे जावं लागत होतं. पुढे वाचूया. कारण बैलांचे व बकऱ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे. म्हणा बैलाचे रक्त, बकऱ्याचे रक्त पापे दूर करण्यास समर्थ नाही. हालेलुया. बोला सजा. हात उंच करून म्हणा हालेलुया. बैलाचं रक्त, बकऱ्याचं रक्त, कुठल्याही प्राण्याचं रक्त तुम्हाला सदा सर्व काळासाठी पवित्र करू शकत नाही. बैलाचं रक्त, बकऱ्याचं रक्त तुम्हाला सदा सर्व काळ आशीर्वाद घेऊन येऊ शकत नाही. मग जर बैलाचं रक्त किंवा बकऱ्याचं रक्त कापून जर माणूस आशीर्वाद झाला असता तर आज दिवसांदिवसा कितीतरी बकरे कापतात किंवा कापत असतात, मग आशीर्वाद झाले असते. हालेलुया. जुन्या करारामध्ये बैलाचं रक्त, बकऱ्याचं रक्त त्यांना यज्ञासाठी कापावं लागत होतं. पण आता त्या बकऱ्याचं रक्त आणि ते बैलाचं रक्त त्यांना सदा सर्व काळासाठी पापाची शुद्धीकरण करू शकत नव्हतं. त्यांना आशीर्वाद देऊ शकत नव्हतं. त्यांना आरोग्य देऊ शकत नव्हतं. पण येशूचं रक्त सदा सर्व काळासाठी आम्हाला पवित्र करतं. हालेलुया. बोला सगळ्यांचा. येशूचं रक्त सदा सर्व काळासाठी पवित्र करतं, आशीर्वादित करतं. आमेन म्हणा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणा मी सदा सर्व काळासाठी पवित्र झालेलो आहे. येशूनी त्याच्या कृपेने मला पवित्र केलेलं आहे. बोलो येशू मसीह की. म्हणा ही देवाची कृपा आहे. येशूचं रक्त हे माझ्यासाठी देवाची कृपा आहे. येशूचं रक्त हे माझ्यासाठी देणगी आहे. हालेलुया. हालेलुया. पुढे काय म्हणाले वाचूया. म्हणून तो जगात येते वेळेस म्हणाला यज्ञ व अन्नार्पणे यांची तुला इच्छा नव्हती. तो माझ्यासाठी शरीर तयार केले. होमांनी व पापाबद्दल अर्पणांनी तुला संतोष नव्हता. त्यावरून मी म्हणालो हे देवा ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे तो म्हणाला यज्ञ अन्नार्पणे होम व पापाबद्दलची अर्पणे याची इच्छा तुला नव्हती व त्यात तुला संतोष नव्हता. पुढे नियमशास्त्राप्रमाणे अर्पण करण्यात येतात. मग तो म्हणाला हे देवा पहा मी तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे. त्यात दुसरे स्थापण्यासाठी ते पहिले नाहीसे करतो. दुसरे स्थापण्यासाठी पहिलं काय करतो? नाहीसे करतो. पुढे त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहापणाद्वारे पवित्र केलेला आहोत. कसे केलेले आहोत? मला आपण पवित्र केलेले आहोत. बोला ना आपण पवित्र केलेले आहोत. मला तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही कर्माने पवित्र झालाय का येशूच्या रक्ताने पवित्र झालाय? आमेन म्हणा सगळेजण. हालेलुया. तुम्ही कर्माने नाही, तुम्ही चांगल्या कामाने पवित्र झाला असं नाही. तुम्ही आशीर्वादित झालाय तुमच्या कर्माने नाही, तुमच्या काहीतरी तुम्ही चांगलं कृत्य केले म्हणून नाही. देवाच्या पुत्राच्या येशूच्या रक्ताने तुम्ही पवित्र झालेला आहात. बोला हालेलुया. प्रेज लॉर्ड. येशूच्या नावाने तुम्ही आशीर्वादित झालेला आहात. आम्ही सगळेजण अधर्मी होतो. तुम्ही आणि आपण सगळेजण नीतिमान नव्हतो, धार्मिक नव्हतो, चांगलं काम करणारे नव्हतो, चांगलं जीवन जगणारे नव्हतो. पण ही देवाची कृपा. आमेन म्हणा. मला ही देवाची कृपा.
हालेलुया, हालेलुया. या ठिकाणी तुम्हाला उदाहरण शिकायला मिळेल. हे अध्याय असंच वाचूया पुढे आपण, पण एक रोमकरास पत्र कोणतरी काढून ठेवूया, 4था अध्याय आणि त्याचा 1 आणि 2 वचन वाचूया. रोमकरास पत्र त्याचा 4था अध्याय. कारण अब्राहम कर्माने नीतिमान ठरला असता तर. आता अब्राहम याबद्दल या ठिकाणी म्हटलेलं आहे की अब्राहम कर्माने नीतिमान ठरला असता तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण आहे. त्याला अभिमान बाळगण्यास कारण होते. तरी देवासमोर नाही. तरी देवासमोर नाही. अब्राहम देवापुढे नीतिमान ठरला. अब्राहम देवापुढे नीतिमान ठरला का? कारण त्यांनी काय केला? कर्माने नाही, विश्वास अब्राहमाने ठेवला देवावर. काय ठेवला? वाचा पटकन. कारण अब्राहम कर्माने नीतिमान ठरला असता तर अब्राहम कर्माने नीतिमान ठरला असता तर त्याला अभिमान बाळगण्यास काय असतं? कारण आहे. कारण आहे. तरी देवासमोर नाही. देवासमोर नाही. पुढे. कारण शास्त्र काय सांगते? कारण शास्त्र काय सांगते? अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला. अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. आणि ते त्याला नीतिमत्व असं गणण्यात आले. पुढे. आता जो काम करतो त्याची मजुरी मेहरबानी नव्हे तर ऋण अशी गणली जाते. ऋण अशी गणली जाते. पुढे. पण जो काम करत नाही, जो काम करत नाही तर अभक्ताला नीतिमान ठरवणाऱ्यावर विश्वास ठेवतो, त्याचा विश्वास नीतिमत्व असा गणण्यात येतो. त्याप्रमाणे ज्या माणसाकडे देव कर्म वाचून नीतिमत्व गणतो त्याच्या धन्यतेचे वर्णन दावीद हे करतो. काय करतो? धन्यतेचे वर्णन. बघा, स्तोत्रसंहिता 32 मध्ये दावीदाने बोललेला आहे. हे कुणाबद्दल बोललेलं आहे? येणाऱ्या येशू ख्रिस्तामधल्या प्रत्येक पिढीसाठी बोललेला आहे. बोला की आमेन. बघा 32:1 मध्ये काय म्हटलेलं आहे? स्तोत्रसंहिता 32:1-2. ज्याच्या अपराधाची क्षमा झालेली आहे, ज्याच्या पापावर काय घातलेला आहे? पांघरून घातलेला आहे, तो धन्य. मला मी आशीर्वादित आहे. मी आशीर्वादित आहे. सर्वजण म्हणा, मी आशीर्वादित आहे. मला मी आशीर्वादित आहे. मी धन्य आहे. का धन्य माहित आहे? तुमच्या पापावर पांघरून घालण्यात आलेला आहे. तुमच्या प्रत्येकाची, तुमच्या आणि माझ्या पापाची काय झालेली आहे? क्षमा झालेली आहे. हालेलुया बोला. म्हणा, माझ्या पापाची क्षमा झालेली आहे. माझ्या पापावर पांघरून घालण्यात आलेला आहे. आमेन म्हणा चर्च. हालेलुया. बोलो येशू मसीह की. ज्याच्या अपराधांना क्षमा केली आहे, ज्याचे अपराध झाकले गेले आहेत, ते आशीर्वादित आहे. टाळ्या वाजून धन्यवाद देतील. आता हे जुन्या करारामध्ये दावीदाने म्हटलंय, पण जुन्या करारामध्ये त्यावेळेस येशू होता का? त्याचं रक्त सांडले गेले होतं का? नाही. आता येशू ख्रिस्ताचं रक्त नवीन करारामध्ये पाहतो की येशूचं रक्त 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त आला, 2024 वर्षापूर्वी त्यांनी आपल्यासाठी त्या वधस्तंभावर रक्त सांडलं. त्याच्या हृदयातनं पाण्याने रक्त निघालं. प्रेज लॉर्ड. आणि ते रक्त सांडलं आणि कायमच्या तुमच्या पापाची क्षमा झालेली आहे. कायमचे तुमचे अपराध झाकले गेलेले आहेत आणि तुम्ही त्याच्या रक्ताने पवित्र केलेले आहात. म्हणा की आमेन, आमेन. हे कधी विसरू नका. तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला कुणी पापी ठरवत असेल, लक्षात घ्या, पाप, मी पाप नाही का, माझ्या काही पापच नाही असं म्हणणं पण एक ती नाही का चूकच आहे. पण लक्षात घ्या, होय मी पापी होतो, है ना. प्रेज लॉर्ड. आम्ही अधर्मी होतो, आम्ही चुकणारे होतो, पण येशूच्या कृपेने, येशूच्या दयेने, येशूच्या मौल्यवान रक्ताने माझे सगळे पाप निघून गेलेले आहेत. माझे पाप झाकले गेलेले आहेत. आमेन म्हणा. माता 2 वचन काय म्हणतं? परमेश्वर ज्याच्या ठाई काही अपराध करत नाही आणि ज्याच्या आज्ञात कपट नाही, तो सुखी आहे. आमेन म्हणा. परमेश्वर ज्याच्या ठाई पाप मोजत नाही, ज्याच्या ठाई पाप मोजत नाही, तो काय आहे? सुखी आहे. म्हणा मी सुखी आहे. देव तुमचे पाप मोजणार आहे का? म्हणा नाही. देव तुमच्या पापाकडे बघतो का? नाही. देव तुम्हाला कसं बघतो माहिती आहे? जसा तो पवित्र आहे तसं तुम्हाला पवित्रतेने बघतो. मला की आमेन. हालेलुया. कसं बघतो ते तुमच्याकडे? तुमच्याकडे पापी नजरेने बघतो. तुम्ही पापी आहे म्हणून असं घाण तुम्हाला तुच्छतेने बघतो का परमेश्वर? नाही. तुम्हाला तुच्छतेने परमेश्वर बघत नाही. तुम्हाला असं बघून देव असं म्हणत नाही की देव बघून तुम्हाला म्हणतो की बघतो. कसं बघतो? तुम्ही पवित्रतेचे लेकर आहात म्हणून बघतो. मला मी पवित्र आहे. मला मी पवित्र आहे.
देवाने मला सदा सर्व काळासाठी पवित्र केलेला आहे. आमेन. हा तुमचं गुरु म्हणा धन्यवाद परमेश्वरा. म्हणा धन्यवाद परमेश्वरा. धन्यवाद परमेश्वरा. तू मला सदा सर्व काळासाठी पवित्र केलेले आहे. हालेलुया. इब्री लोकांचं पत्र 10व्या अध्यायाकडे आपण येऊया परत एकदा. परत एकदा 10 वचन वाचूया. या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदा झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत. मला पवित्र केलेले आहोत. हालेलुया. आणि 11 वचन काय म्हटलेलं आहे? प्रत्येक याजक प्रति दिवशी सेवा करीत आणि जे यज्ञ पापे दूर करायला कदापि समर्थ नाही तेच यज्ञ वारंवार करत उभा असतो. वारंवार तो करत उभा असतो. याजक जो आहे तो वारंवार तेच यत्न करत असतो प्रति दिवशी. 12 वचन. परंतु पापाबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे. टाळ्या वाजवून येशूला धन्यवाद दिला. म्हणा येशू हा यज्ञ त्या वधस्तंभावर आमच्यासाठी अर्पिला गेला. सार्वकालिक यज्ञ तो सार्वकालिक पवित्र ठरलाय. म्हणजे सार्वकालिक यज्ञ येशू त्या ठिकाणी झाला. मला की आमेन. मला कधीच मनात गुंतवणारे असे विचार येऊ द्यायचं नाही. प्रेज लॉर्ड. सैतान येणार तू पापी आहे म्हणून तुला आशीर्वाद मिळणार. काय ना काय मनात सैतान टोचण्यात येणार. पण तुम्ही येशूकडे पाहायचं. कोणाकडे पाहायचं? तुम्ही येशू प्रभूकडे पाहायचं आणि म्हणायचं मी आशीर्वादित आहे. हालेलुया म्हणा. बोला हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला नेहमी सांगतो की तुम्ही आता तुमच्या कुटुंब स्वतःकडे बघून तुमच्या घरातल्या परिस्थितीकडे बघून तसं विचार करून बोलायचं नाही. तुम्ही येशूकडे बघायचं, त्या वधस्तंभाकडे बघायचं आणि त्या स्वर्गातल्या देवाकडे बघायचं आणि मग बोलायचं आणि मग तुम्हाला तसं घडणार आहे. तुम्ही घरातल्या परिस्थितीकडे बघून, आपल्या घरातल्या आई वडिलांकडे बघून, आपल्या घराची गरिबीकडे बघून तुम्ही तेच बोलणार. पण तुम्ही स्वर्गातल्या बापाकडे बघा, माझ्या येशूकडे बघून बोला, तसं तुम्हाला स्वर्गातल्या गोष्टी भेटणार आहेत. म्हणा की आमेन. हालेलुया. म्हणा मी स्वर्गातला आहे. बोला की सगळेजण मी स्वर्गातला आहे. मी पवित्र स्वर्गातला आहे. माझा देव पवित्र आहे. मी पण पवित्र आहे आणि मी स्वर्गातला आहे. मी देवाच्या घरातला आहे. मोठ्याने म्हणा माझ्या मागं मी देवाच्या घरातला आहे. मी देवाच्या कुटुंबातला आहे. मी देवाच्या वंशजामधून आहे. मी देवाचा पवित्र म्हणून मुलगा आहे. हालेलुया. माझं घर स्वर्गात आहे. ते पवित्र आहे. ते सुपरनॅचरल आहे. आशीर्वादित आहे. सुखी ठिकाण आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग आता तुम्ही कुठं आहात? स्वर्गात. मला मी स्वर्गाच्या राज्यात आहे. मला मी स्वर्गाच्या राज्यात आहे. आता मी पवित्र करण्यात आलेला आहे. मी शुद्ध करण्यात आलेला आहे. आमेन का? आता तुम्ही कधी तुम्हाला असं वाटलं की काय पिढा येलेली का माझ्या मागे, दुष्ट आत्मा येते का मागे, आता म्हणायचं दुष्ट आत्मा माझ्या मागे येऊ शकत नाही. आता मी स्वर्गातल्या देवामध्ये आहे. येशू बरोबर मी स्वर्गात आहे. कुठं आहे? आपण येशूचे शरीर आहोत. आपण येशूचे काय आहोत? एकदा येशू सार्वकालिकरित्या यज्ञ अर्पीला गेला आणि कुठं बसलाय? जाऊन स्वर्गात देवाकडे उजवीकडे बसलाय. कुठं बसलाय? मग आता आपण येशूचे शरीर आहोत. येशूचे काय आहोत? आणि मस्त कोण आहे? मग येशूचे शरीर कुठं बसलंय? देवाच्या उजवीकडे स्वर्गात बसलाय. मग तुम्ही कुठं बसलाय? मग तुम्ही शरीर आहे की नाही मंडळीचे? मग पापी माणूस बसू शकतो का स्वर्गात? आता आपल्या कर्माने नाही, येशूच्या कृपेने, देवाच्या देणगीने आम्ही पवित्र झालेलो आहोत. आता आमेन का? आमेन का? हालेलुया. बोला येशू मसीह की. आणि मग पुढे वाचूया 12 वचन. देवाकडे उजवीकडे बसलेला आहे. पुढं. आणि तेव्हापासून आपले वैरी आपले पदासन होईपर्यंत वाट पाहत आहे. कारण पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व कालचे पूर्ण केले आहे.
14 वचन सगळ्यांनी वाचा सगळ्यांनी इब्री लोकास. कारण पवित्र होणाऱ्यांना, कारण मला मोठ्याने म्हणा, कारण पवित्र होणाऱ्यांना त्यांनी एकदाच अर्पणाने सर्व काळाचे पूर्ण केले आहे. म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का? सर्व काळासाठी तुम्हाला पवित्र केलेला आहे. कोण सांगतं? बायबल सांगते. पास्टर नाही सांगत येतो. पास्टर कुठून सांगत आहे? बायबल मधून सांगत आहे. इब्री 10:14 मध्ये काय सांगतं? की तुम्ही सर्व काळासाठी पवित्र होणाऱ्यांना एकदाच अर्पणाने सर्व काळासाठी तुम्हाला पवित्र केलेला आहे देवाने. म्हणा की आमेन. हालेलुया. बोलो येशू मसीह की. इब्री लोकास पत्र त्याचा 13 अध्याय 12 वचन काय सांगतं? वाचूया इब्री लोकास पत्र 12, 13 आणि 12 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? म्हणून येशूने हे स्वरक्ताने लोकांना, म्हणून येशूने स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशीबाहेर मरण सोसले. आता हे पवित्र तुम्हाला सदा सर्वकाळ करण्यासाठी येशूने स्वतःच्या रक्ताने विषीच्या बाहेर त्यांनी मरण सहन केलेलं आहे, मरण सोसलेलं आहे. एवढी गोष्ट तुम्हाला या पापी जगातून बाहेर काढून सर्व काळासाठी तुम्हाला पवित्र करण्यासाठी येशूने स्वरक्ताने, स्वतःच्या रक्ताने विषी बाहेर काढून त्यांनी मरण सोसलेलं आहे. आमीन म्हणा चर्च. हालेलुया. बोलो येशू मसीह की. पहिले करंती 1 अध्याय 30 वचन काय सांगतं पाहूया. पहिली करंती 1 अध्याय 30 वचन. कारण तो ख्रिस्त येशू, त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात. कारण तुम्ही त्याच्याकडून ख्रिस्त येशूमध्ये आहात. तो देवापासून आपल्याला ज्ञान, म्हणजे देवापासून आपल्याला काय आहे? ज्ञान. बघा काय म्हटलेलं आहे 30व्या वचनामध्ये, लक्ष द्या. त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात. म्हणा मी येशूमध्ये आहे. म्हणा मी येशू ख्रिस्तामध्ये आहे. म्हणा मी येशू ख्रिस्तामध्ये आहे. सरळ जा मुखाने म्हणा मी येशू ख्रिस्तामध्ये आहे. ज्यावेळेस तुम्ही म्हणता ना मी येशू ख्रिस्तामध्ये आहे, त्यावेळेस तुम्ही काय म्हणता माहिती आहे? तुम्ही सगळे आशीर्वाद कबूल करता. सकाळी उठल्या उठल्या काय म्हणायचं? येशू ख्रिस्तामध्ये मी आहे. काय म्हणायचं माहिती आहे? मी येशू ख्रिस्तामध्ये आहे. मग आता येशू ख्रिस्तामध्ये असणाऱ्याला दुःख आहे का? त्रास आहे का? आजार आहे का? अशुद्धपणा आहे का? शाप आहे का? येशू मध्ये असणाऱ्यांना शाप नाही, त्यांना आशीर्वाद आहे. मग या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की इथं म्हटलंय 30व्या वचनामध्ये, त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात. ख्रिस्त येशूमध्ये आहात. तो देवापासून आपल्याला ज्ञान. म्हणा देवापासून मला येशू ज्ञान आहे. देवापासून आपल्याला ज्ञान आहे. ज्ञान आहे. पुढं म्हणजे नीतिमत्व आहे. येशू मला येशू मध्ये जे आहे त्यांना देवाकडून येशू ज्ञान आहे. त्यांना येशू मध्ये ते नीतिमत्व, नीतिमान आहे, धार्मिक आहे. हालेलुया. आणि त्यांना पवित्रकरण त्यांना आहे. आमेन म्हणा की चर्च. हालेलुया. येशू मध्ये असणं म्हणजे तुम्हाला खरं ज्ञान तुम्हाला भेटलेलं आहे. येशू मध्ये असणं म्हणजे तुम्ही नीतिमत्व प्राप्त केलेलं आहे. येशू मध्ये तुम्ही आहात म्हणजे तुमचं पवित्रकरण झालेलं आहे. काय गोष्टी किती सांगतात या वचनामध्ये की तुम्ही देवाकडून तुम्हाला ज्ञान आहे, ते गिफ्ट आहे, नीतिमत्व आहे, पवित्रकरण आहे, पुढं व खंडी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे. आणि तुम्हाला तारण असं येशू ख्रिस्तामध्ये आहे. तुम्हाला बोला की आमेन. त्या वचनामध्ये किती गिफ्ट आहेत तुम्हाला, किती देवाची देणगी आहे. येशू ही देणगी आहे. येशू मध्ये तुम्हाला ज्ञान आहे. येशू मध्ये तुम्हाला पवित्रकरण आहे. येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला नीतिमत्व आहे. येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही धार्मिक आहात. येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही मुक्त झालेले आहात, तारण प्राप्त झालेला आहे. मला की आमेन. बोलो येशू मसीह की. हालेलुया. पहिले करंती 6:11 वचन, त्याच अध्यायामध्ये 6:11 वचन काय सांगतं पाहूया आपण सरळ जा. आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते, तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. कसे होते? कसं होतं तुम्ही आणि मी? मला भांडण करणारे होतो, दारू पिणारे होतो, मूर्तीपूजक होतो नाही असं कोणी म्हणू शकत नाही. बायबल प्रमाणे लोभी, जार कर्म करणारा, लोभ धरणारा, अशुद्ध गोष्टी करणारा सुद्धा मूर्तीपूजक आहे. हट्टीपणा करणारा सुद्धा काय आहे? मूर्तीपूजक आहे.
पूर्वी बायबल काय सांगतं पर्यंत वाचा, काय म्हटलंय 11. आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते. कसे होते? अशुद्ध होतो आम्ही, भांडण करणारे होतो, शिव्यागाळ करणारे होतो. असं कुणीच म्हणणार नाही की मी शिवीगाळ करत नव्हतो. हाय का असा कोणी लय पवित्र? हालेलुया. शिवीच करतील नाही. हाय का कोणी? मला म्हणजे टाळ्या वाजू द्यायचं म्हणजे सगळे इमानदार आहे बरं का तुम्ही. हालेलुया. म्हणजे शिव्या सगळे देत होते है ना. मी बी हात नाही वर करून सांगतो ना, मी पण शिव्या द्यायचो. मी येशू मध्ये यायच्या अगोदर गाडी जरी कुणी चुकून जर असा आला देत दाना तर हालेलुया. असं होतं का तुम्ही गाडी चालवत आहे पुढे कोणतरी आला, आपली मी चुकाची तरी मी सोडत नाही. आपली जर चुकली तरी त्याला अजून शिव्या देऊन 10 मोकळ्या. हालेलुया. इथं काय म्हटलं 11 वचनामध्ये, तुम्हापैकी कित्येक तसे होते. म्हणजे आम्ही होतो शिवीगाळ करणारे, भांडण करणारे, दारूबाजी करणारे, नाही का डान्स करणारे, डिस्को करणारे. हालेलुया. असं काय काय करणारे सगळं होतो आम्ही. बोलू येशू मसीह की. आता मध्ये नाही का ते सगळीकडे रस्त्यावर एक कोणतरी म्हटलं बघा ना किती करतात. मी त्यांना काय म्हटलं माहिती का, आपण बी तसंच करत होतो पहिले. हालेलुया. पुण्यामध्ये मी गेलो आणि तिथं सकाळी नाही का गोंधळ नाही का गाणं चाललं होतं. मग म्हणाले बघा ना काय किती पैसे खर्च करतात, आपण बी त्यांच्यावर पैसेच खर्च करत होतो. हालेलुया. आपण आंधळे होतो ना त्यावेळेस. बोला येशू मसीह की. हालेलुया. म्हणजे आपण कित्येक असे तसेच होतो, चुकीच्या मार्गात होतो. हालेलुया. हा पुढे, तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आणि देवाच्या आज्ञात धुतलेले. आमेन. टाळ्या वाजून म्हणा की धन्यवाद प्रभूला. आता काय झालंय माहित आहे का, आम्ही सगळे असेच पापात होतो, अशुद्धतेत होतो, शिव्या देणारे होतो, भांडण करणारे होतो, वाईट बोलणारे होतो, वाकडं बोलणारे होतो, सरळ कधीच बोलत नव्हतो. कसं बोलणारे होतो? कसं बोलणारे होतो? कधीच सरळ बोलणार नव्हतो. मी तर नव्हतो, तुम्हाला सांगतो. हालेलुया. आज मी कधी कटिंगच्या दुकानात गेलं, सगळे वाकडे बोलणारेच भेटतात. मित्र भेटला शिव्या देऊनच बोलत भेटतात. आम्ही मग एक त्याला म्हणलं तुम्ही भेटताना तर असं का भेटता, सगळ्याच्या आयाच का काढताय तुम्ही? हालेलुया. ते आता आपल्याला तोंडातच बसले. आता काय करायचं फादर, कटिंगवाले म्हणतात फादर आता काय करायचं, तोंडातच बसले. आम्ही फोन जरी आला तर शिवी देऊनच फोन बोलतात. काय बघा तुम्ही, बघा जगामध्ये. हालेलुया. बोलण्यातच काय, आणि बायांची तर ट्युनिंग तीच होती. वाक सरळ बोलणं तर नव्हतंच, वाकडच बोलणं असतं बायांचं. आता ती मला नका सांगायला. हालेलुया. बोला हा तुमचं. हालेलुया. काय तरी बोलायला लागलं तरी लगेच वाकडच बोलणं आठवू लागले का जुने शिव्या. हालेलुया. जुन्या गोष्टी आठवत असतील नाही का. पण येशू मध्ये आल्यानंतर येशूच्या नावात, प्रभू यहोवाच्या नावाने आणि देवाच्या आत्म्याने तुम्ही धुतलेले आहात. कशात धुतलंय तुम्हाला? येशूच्या नावात आणि देवाच्या आत्म्यात तुम्ही धुतलेले आहात. हालेलुया. मला सांगा परत वाचा त्या ठिकाणी बघा वचनामध्ये. हा. आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते, हा, तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या देवाच्या आत्म्यात आणि आपल्या देवाच्या आत्म्यामध्ये धुतलेले, पवित्र केलेले, नीतिमान ठरलेले आहात. आमेन म्हणा नाही, आमेन म्हणा नाही. तुम्ही कसं धुतलंय? पेरेस साबणाने, डव साबणाने नाही, का रीन साबण नाही, सर्फेक्सल नाही. तुमचे पाप धुतले की जाऊ शकत नाही. कुठला डव साबण धुवू शकत नाही, कुठला रिन साबण नाही, कुठला सर्फेक्सल नाही, कुठली वॉशिंग मशीन नाही. हा आता काही जगातलं हाय वॉशिंग मशीन, ते म्हणतात सरकार ह्या वॉशिंग मशीन मध्ये आला का तो पांढरच पवित्रच होऊन निघतो. हालेलुया. हालेलुया. पण हे असली जगातली वॉशिंग मशीन तुम्ही धुतलेले नाही. प्रभू येशूच्या नावात तुम्ही धुतलेले आहात. देवाच्या पवित्र आत्म्यामध्ये, पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही धुतलेले आहात, पवित्र केलेले आहात आणि नीतिमान सुद्धा ठरवण्यात आलेले आहात. कोण म्हणतं देवाचं वचन? कोणी तुम्हाला आता म्हणेल
तुम्ही पापी आहे. तुम्ही काय म्हणायचं? तू कसं काय सांगू शकतो? तुला कुठला अधिकार दिलाय? मला वचन सांगतं मी पवित्र केले गेलेलं आहे. मला वचन सांगतं मी धुतले गेलेलं आहे. आणि मला असं धुतले परमेश्वराने, असा आंघोळ घातली देवाने, असा साबण लावलाय देवाने, कायमच त्यांनी मला पवित्र केलेलं आहे. आमीन का? आमीन का? हालेलुया. मला कायमच त्यांनी पवित्र केलेलं आहे. आमीन म्हणा चर्च. मग आता देव तुमच्याकडं पाप तुमच्याकडे मोजत नाही. म्हणा की आमीन. देव तुमच्याकडं पाप मोजत का? मोजतोय. माणूस म्हणणार तुला माहिती आहे का तू कसं चुकली, तुला मागच्या वेळेस तर मी जाऊ दिलं, तुला जाऊ देऊन क्षमा केली, क्षमा करून सुद्धा सांगून टाकतो, तुला त्यावेळेस बोललो होतो. पण देव एकही पाप आठवत नाही. इब्री लोकास पत्र त्याचा 10वा अध्याय आणि 15 वचन वाचा. त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पटकन वाचूया. पवित्र आत्मा ही आपल्याला साक्ष देतो. पवित्र आत्मा आपल्याला साक्ष देतो. कारण हे म्हटल्यावर परमेश्वर म्हणतो त्या दिवसानंतर जो करार मी त्यांच्याबरोबर करीन तो हा मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदय पटलावर मी लिहीन आणि त्यांची पापे त्यांचे स्वराचार मी ह्यापुढे आठवणारच नाही मी त्यांची पापे. किती देव महान आहे. देव म्हणतो तुमची पापे मी आठवणार, मी तुमचे पापे आठवणार. का माहितीये? येशूच्या नावात देवाच्या पवित्र आत्म्याने तुम्ही धुतलेले आहात, पवित्र केलेले आहात आणि नीतिमान ठरवलेले आहात. हालेलुया बोला. हालेलुया बोला. बोलो येशू मसीह की हालेलुया. म्हणा आपले हात उंच करून धन्यवाद देवा. हात उंच करून धन्यवाद देवा. येशूच्या नावात, येशूच्या रक्ताने, पवित्र आत्म्याने तुम्हाला धुतलेला आहे, तुम्हाला पवित्र केलेला आहे आणि तुम्हाला नीतिमान ठरवलेला आहे. मग तुम्हाला माहिती आहे का येशूच्या नावात तुम्ही कसे धुतले जाता? आतून सुद्धा तुम्ही धुतलेले जाता. आतून तुमचं रक्त सुद्धा शुद्ध केलं जातं. तुमच्या रक्तातले सुद्धा आजार काढून टाकले जातात. तुमच्या पिढीचे शाप सुद्धा काढून टाकले जातात. तुमच्यावर कुठल्या पिढीचा शापाचा अधिकार राहत नाही. तुमच्यावर कुठला आजाराचा अधिकार राहत नाही. तुमच्यावर कुठला अपयशाचा अधिकार राहत नाही. तुमच्यावर कुठला शैतानाचा अधिकार राहत नाही. फक्त येशूचे आशीर्वाद तुमच्यावर राहतात. आमेन म्हणा. आमेन म्हणा. फक्त येशूचे आशीर्वाद तुमच्यावर राहतात. आता माझ्यावर पिढीचा शापाचा अधिकार राहत नाही. आमेन म्हणा. म्हणा कुणी जरी मला शाप दिला तो सुद्धा मला लागत नाही. कुणी जरी मला एखादा कुणी देवाच्या नावाने भविष्यवक्ता म्हणून जरी तुम्हाला म्हटला तुझा असं होईल, तरी पण येशू ख्रिस्तामध्ये जर तुम्ही प्रार्थनेत आहात, रोज नेहमी प्रार्थना करताय, वचन वाचताय, लक्षात घ्या तुम्हाला कसलाही शाप लागणार नाही. म्हणा की आमेन. वचन महत्वाचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, 3 दिवसाच्या मीटिंग मध्ये भविष्यवाणी झाल्या. वाव, उड्या मारताय तुम्ही. वास. भविष्यवाणी झाली. भविष्यवाणी झाली म्हणजे वचन सोडू नका. हालेलुया. म्हणा वचन सदा सर्व काय. भाषा सदर संपत्ती. म्हणा भाषा संपत्ती, संदेश संपत्ती है की नाही. हालेलुया. आकाश पृथ्वी नाहीशी होईल, पण देव म्हणतो माझं वचन सदा सर्व काळ राहणार आहे. आमेन म्हणा की चर्च. माझं वचन कसं राहणार आहे? हे वचन पहिलं निमेल पकडा. भविष्यवाणी म्हणून तेवढंच बसू नका. वचनाप्रमाणे राहा. वचनाप्रमाणे प्रार्थना करायला सुरुवात करा. जर तुम्हाला वर्षाचं प्रॉफिट म्हणजे वर्षात होईल, मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही वचनाप्रमाणे आता सुरू केलं जीवन जगायला, 1 वर्ष काय, एका दिवसात देव तुमच्या जीवनात काम करेल. हालेलुया बोला समजा. 1 वर्षाची काय वाट बघायची गरज आहे? 1 महिन्यात तुमचं काम होतील मी सांगतो. कारण देवाचा आशीर्वाद रॉकेट पेक्षाही स्पीड आहे त्याच्या आशीर्वादामध्ये. एक रॉकेटचं विमानाचं स्पीड वेगळं आहे, हेलिकॉप्टरचं स्पीड वेगळं आहे, बैलगाडीचा स्पीड वेगळा आहे. हालेलुया. मग तुम्हाला बैलगाडीच्या स्पीडनं आशीर्वाद पाहिजे का तुम्हाला बसच्या स्पीडनं आशीर्वाद पाहिजे?
पाहिजे का तुम्हाला ट्रेनच्या स्पीडनं आशीर्वाद पाहिजे का तुम्हाला हेलिकॉप्टरच्या स्पीडनं आशीर्वाद पाहिजे का तुम्हाला विमानाच्या स्पीडनं आशीर्वाद पाहिजे का तुम्हाला रॉकेटच्या स्पीडनं आशीर्वाद पाहिजे का रॉकेटपेक्षा देवाच्या स्पीडनं तुम्हाला आशीर्वाद पाहिजे? देवाचा स्पीड कोणी पकडू शकत नाही. आता तुम्ही चर्चा बाहेर गेला ना, आता एका मिनिटात तुम्हाला आशीर्वादाची बातमी येऊ शकते. हालेलुया म्हणा सगळ्यांचा. आता तुमच्या अकाउंटवर मेसेज येऊ शकतो मिरेकलचा. विश्वास ठेवताय का? ठेवताय का विश्वास? ठेवताय का विश्वास? हालेलुया बोला. एका मिनिटातच देव चमत्कार करणारा देव आहे. बोलो की आमेन. पास्टर मला अशा अनेक साक्षी सांगायचे, पण एक पास्टर जुळे त्यांचा एक संदेश मी ऐकताना आता मला आठवतं की एक व्यक्तीने अशी जागा घेऊन ठेवली होती आणि त्याला वाटायचं की बाबा मी काय जागा घेतली आणि त्याच्या जीवनात स्ट्रगल आले, कर्ज आले, अडखण आले, अशा अनेक प्रॉब्लेम आले. मग तो प्रार्थना करायचा, निराश व्हायचा. आणि देवाने काय केलं माहितीये का की त्याच्या अचानक त्या रस्त्यापासून त्याच्या जमिनीपासून रोड काढला आणि अचानक त्याच्या जमिनीला लाखो मधनं करोडो भाव आणला आणि तो करोडपती झाला. टाळ्यापासून प्रभूला धन्यवाद. काय झालं? बरेच वेळा ते जागेत काय, त्या जागेत काय तुम्हाला मी काय काय माझी जमीन असली, पण असं एक कंपनीने शोध लावला की या जागेत त्याचा खजिना आहे, चांगला काहीतरी भेटणार आहे. आणि कंपनी करोडोपेक्षाही त्याच्या मागे लागली. आणि असं म्हणतात नाही का काही म्हणजे समय असा चालला होता, क्षणातच समय असा बदलला की तो करोडपती झाला. कोण करू शकतो? परमेश्वर करू शकतो. बोलो यीशु मसीह की जय. बोलो यीशु मसीह की जय. हालेलुया. मला देव काही करू शकतो. देव काही करू शकतो. तो जर तुम्हाला सदा सर्व काळासाठी पवित्र करू शकतो, तुम्हाला पवित्र करू शकतो, धुतो आणि नीतिमान ठरू शकतो, तर पृथ्वीवर त्याला 1 मिनिटाची गरज आहे. फक्त 1 मिनिटात तो काही करू शकतो. म्हणा की आमेन आमेन आमेन. सदा सर्व काळासाठी तुम्हाला पृथ्वीवर तो पवित्रतेने केलंय, नीतिमान ठरवलंय. मग या आजारातून बरं करणं, तुमच्या समस्या काढून टाकणं, तुमच्या सगळे शाप काढून टाकणं, तुम्हाला त्या सगळ्यातून बाहेर काढणं, येशूला काहीच अवघड नाही. तो सर्व करू शकतो. म्हणा की आमेन आमेन. हालेलुया. मला देव माझे पापी आठवत नाही. आता तो आठवण करत नाही. जगात म्हणतात गेले ते दिवस राहिले ते आठवण. देव म्हणत नाही मी आठवण नाही ठेवतो तुझं जुनं जीवन. हालेलुया. मला ते जुना डायलॉग आहे. गेले ते दिवस, ती आठवणी नका ठेवू. जुन्या आठवणी सोडून द्या. देव बी जुन्या आठवणी ठेवत नाही. का ठेवतो? बोलो यीशु मसीह की हालेलुया. हा एक वचन काढ पटकनी. इब्री लोकांपत्र 9:10-12 वचन. इब्री लोकांपत्र 9:12 वचन. आणि बकरे व वासरे यांचे नव्हे, बकरे व वासरे यांचे रक्ताने नव्हे, तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परम पवित्र स्थानात गेला. एकदाच आमचा महान याजक येशू पवित्र परम पवित्र स्थानामध्ये गेला. आमेन म्हणा. हा पुढे. हा आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. सार्वकालिक मुक्ती मिळवली. मला सार्वकालिक मुक्ती दिलेली आहे. मला सार्वकालिक मुक्ती दिलेली आहे. मला तारण दिलेलं आहे. मला पवित्र केलेलं आहे. मला धुतलेलं आहे. काय केलं तुला? धुतल्या टाकलाच आहे म्हणायचं. मी धुतलेलंच आहे. कसल्या धुतलेलं आहे तू म्हणायचं? मी येशूच्या रक्ताने धुतलेला आहे. मी येशूच्या पवित्र आत्म्याने धुतलेला आहे. मला क्या आमेन. हालेलुया. ते जणांना विश्वास, एक चांगलं विश्वास वाटत आहे की मी पवित्र आहे सदा सर्व काळासाठी. मला क्या आमेन आमेन. हालेलुया. सैतान काय करत माहिती का? येऊन 5 मिनिटात घेऊन आता सैतान तुझे पापी आहे, तुझे असं आहे, मग असं लेरडती. मग पास्टरला वाटतो लय स्पर्श झालाय वाटतं वचन. पण ते सैतान टोचली करतो. तुले पापी, तुले असं, तू असं केलं करतो. हालेलुया. किंवा कुठं चाललं, हो इथं तू पाप करत होता, हो इथं कधी तुम्ही चाललाय ते हॉटेल तुम्हाला सैतान दाखवेल. म्हणजे हॉटेलमध्ये किती पापी माणूस होता, तू किती पेत होता, ते दुर्लक्ष करायचं. आता म्हणायचं मला येशूने धुतलेला आहे. मला येशूने पवित्र केलेलं आहे. येशूने मला नीतिमान ठरवलेलं. जर देव नीतिमान
डिमांड होत तर मला पापी ठरवा कोण. आमीन का. मला देव माझ्या बाजूने, माझा विरोधी कोण. आनंद आहे का तुम्हाला. माझ्या पक्षाकडून देव आहे तर मग माझ्या पक्षात जे नसते तरी पण मला प्रॉब्लेम नाही का. जिकडे देव आहे तिथं सगळं आहे. आमेन का. हालेलुया म्हणा. बोला ना हालेलुया. हालेलुया. मी रात्री फॅमिली ब्लेसिंग मीटिंग मध्ये तुम्हाला सांगत आहे, जुडा 1 GB पेक्षा 2 GB चा डाटाचा रिचार्ज मारा. 300 रुपयाचा ट्रीटमेंटला डॉक्टर कडनं जायचं वाचते. पास्टर डेटा संपतो. कशाला संपतो जास्त डेटा. हालेलुया. 9:30 ला जुडा. प्रार्थनेने एंड करून झोपा. टीव्ही बघत झोपू नका. ती टीव्ही तुम्हाला पवित्र करू शकत नाही. माझं येशूचं वचन आणि माझं प्रार्थना, देवाचा आत्मा तुम्हाला शुद्ध करतो. माणूस अशुद्धतेमध्ये खचखच जातो माहिती आहे का. जगातल्या गोष्टीमध्ये गेला ना तो अशुद्धतेमध्ये जातो. पण जर तो प्रार्थनेत बसला, वचन उघडलं, वचन ऐकायला सुरुवात केलं, तो धुतल्या जातो, पवित्र होतो. तो पवित्र होतो. आमेन म्हणा की आमेन. कसं होतो तो. मला पवित्र होतो. तो पवित्र होतो. तो शुद्ध होतो. तो वचनाद्वारे, प्रार्थनेद्वारे. तुम्ही 3 दिवस होता. तुम्हाला का वाटत होतं नको जायला. तुम्हाला का वाटत होतं की करमत नव्हतं. तुम्हाला का वाटत होतं की रडत होतं. अजून असावी. कारण 3 दिवस कसे होते माहितीये का. तुम्ही सगळेजण धुतले जात होता. तुम्ही सगळेजण पवित्र केले जात होता. तुम्ही सगळे शुद्ध केले जात होता. तुम्ही सगळे त्याच्या उपस्थितीमध्ये भरून जात होता माहितीये का. हालेलुया म्हणा. एक प्रकारे स्विमिंग पूल मध्ये तुम्ही होता. कुठं होता. इथं एक स्विमिंग पूल मध्ये होता. डूब रहे थे कोई स्विमिंग पूल कर रहा था. कोई डुबकी मार रहा था. कोणी उसको वरून आनंद घेतला. तेवढाच आनंद. दुसऱ्याकडे बघून इकडं काय होते एवढाच पाण्यात. है ना. पण कोण म्हणत होतं घुटनों से भी ऊंचा, कमर से भी ज्यादा तुझ में नहीं का. बहिणी मी गाणं आहे ना ते. घुटनों से ऊंचा, कमर से भी ज्यादा तुझ में डूबू यही ख्वाहिश में. काय काय अशी होती मुली एवढेच. हालेलुया. काय टाळ्या वाजवून स्विमिंग पूल मध्ये डुडुक सगळे मग्न होते आणि एकदम फ्रेश. त्यांना वाटतो 3 दिवस अजून चालायला पाहिजे. अजून चालायला म्हणजे अजून बचत लागणार ना. हालेलुया. लॉज मला तर फुकट देणार नाही. स्वर्गातलं सगळं फुकट आहे. देव स्वर्गातलं देवदूत सगळं फुकट आहे. पण ते पास्टर तिथं राहायचं म्हणल्यावर तर थोडी फुकट राहणार आहे. हालेलुया म्हणा सगळ्या. हालेलुया. बोले येशू मसीह की. हालेलुया. येशूने काय सांगितलं माहिती की शिष्याना अरण्यामध्ये होते. जावा लोकांना प्रभूजी लोकांना सांगा असं सगळी व्यवस्था कराय नाही का. अरण्याचा काय भूक लागली. येशू मला तुम्हीच द्या. हिशोबला सॉल्व केला. शिष्याचं काय झालं. एवढं लागतं. हिशोबच करावं लागतंय. देवाकडे हिशोब नसतो. मला देवाकडे हिशोब नसतो. येशू मला तुमच्याकडे किती आहे. 5 भाकरी 1 मिनिटात चमत्कार येशूने केला. भाकरी करायला किती वेळ लागतो. 1 भाकर करायला किती वेळ लागतो तुम्हाला. खरंच 5 मिनिटात करता भाकर. टाळ्या वाजवायच्यासाठी मोठ्याने वाजवा की टाळ्या. जोरात वाजा की टाळ्या. 5 मिनिटात भाकर करतात. अहो काय बाहेरला 5 तास लागतो एक भाकर करायला. कसं व्हायचं. हालेलुया. बोला हालेलुया. बरं मला सांगा 5 मिनिटात एक भाकर करता. 5000 पुरुष आहेत. किती. पुरुषांची किती असते. एक बायको. त्या काळात 2-2, 3-3 असायचे. हालेलुया. बरं एक बायको म्हणजे 5 आणि 5 किती झाले. हम 2 हमारे. मग ते 2-2 म्हणजे किती झाले. समजा तुम्हाला 30,000 लोकांच्या भाकरी करायच्या. किती वेळ लागते. 5 मिनिटाला एक भाकरी. एक माणूस किती भाकरी खातो. तुम्ही 2 खाता का. मी 2 खातो. हालेलुया. काय तर 3 खात्यात. किती खात्यात. हालेलुया. हात तुमचं करून हालेलुया म्हणा. मग 5 मिनिटाला एक भाकर. कुणी एखादी बाई लावती अर्धा तास. ती टापिक नाही माझा उलट उशीर करायचा.
बोला हालेलुया. तुम्ही इमानदार आहे, 5 मिनिटात भाकर करता, टाळ्या वाजवपर्यंत. पण मुद्दाम उशीर लावला असेल तर 5 मिनिटाची भाकर. मग आता विचार करा, एक माणूस 3 भाकरी खातो. किती भाकरी खातो? मासे किती खातो? 5 भाकरी 2 माशाद्वारे येशूनी काय केला? असा चमत्कार केला एका मिनिटातच. पंक्ती बसवायला लागल्या आणि 5 भाकरी 5 माशाद्वारे, म्हणजे 5 भाकरी 2 माशाद्वारे सगळे पुरुष, सगळे स्त्रिया, लेकर खाऊन 12 टोपल्या उरल्या. किती उरल्या? किती उरल्या? कोणी भाकरी केल्या बायाने तिथं? कोणी भाकरी केल्या? मला येशूनी केल्या. येशूला भाकरी शिकवायची गरज नाही, कशी भाकरी करावी लागते हे सांगायची गरज नाही. येशूनी 5 भाकरीवरनं 30,000पेक्षा जास्त लोकांच्या भाकऱ्या येशूनी करून त्यांना दिल्या. काहीतरी आम्ही म्हणा. येशू काही करू शकतो का नाही? येशू काही करू शकतो का नाही? एवढ्या लोकांना भाकरी करायला किती वेळ लागला असता? एवढ्या लोकांना भाकरी करायला किती पीठ लागलं असतं? कुठून जाळ लाकडं आणली असती? काय किती किती वेळ लागला असता? चुल्या मांडा लागल्या असत्या. मग येशूलाही मागा लागलं असतं. 15च्या मावशी किती करणार भाकऱ्या? मी 20च करेन. पा येशू पास्टर, येशू प्रभू गुरुजी माझा हात दुखते, मी 20च करीन. बरं, इंदापूरची बारामतीकडे येतो. किती करतात बारामतीच्या? ते म्हणले मी 50च करते. बापरे, येशूला टेन्शन आलं असतं. येशूला माहिती आहे यांच्या हात दुखतात, काय दुखतात. हालेलुया. येशू म्हणला कुणालाच नाही, काय चुली मांडायची गरज नाही, काय चुली पेटवायची गरज नाही, मीच भाकऱ्या देतो. आमेन. हालेलुया. येशूच्या हातात भाकरी आल्या. येशूने स्वर्गाकडे बघितलं, धन्यवाद दिला, त्याच्यावर आशीर्वाद दिला आणि वाटत होत्या भाकरी वाढत होत्या, वाटत होत्या भाकरी वाढत होत्या. एका मिनिटातच चमत्कार सुरू झाला. म्हणा की आमेन चर्च. हालेलुया. तुम्ही खऱ्याने जर येशूवर विश्वास ठेवून वचनात चालला ना, काही गरज नाही, एका मिनिटातच चमत्कार व्हायला सुरू होतात. म्हणा की आमेन. तयार आहे का तुम्ही प्रार्थनेमध्ये? तयार आहे तुम्ही आता समर्पण करायला? हालेलुया. येशूचं स्वतःचं रक्त त्यांनी घेऊन पवित्र स्थानात गेला आणि त्यांनी तुम्हाला सदा सर्व काळासाठी पवित्र केलेला आहे. आमेन. तो प्रथम स्वतःचं रक्त घेऊन तो गेला स्वर्गात म्हणजे राज्यामध्ये घेऊन जाण्यासाठी. एवढं येशू बलिदान झाला, यज्ञ अर्पीला गेला. कशासाठी? सगळ्यात शेवट उद्देश कशासाठी? तुम्हाला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी. काय घेऊन जाण्यासाठी? कारण तिथं भाकरी करायची गरज नाही, चपात्या करायची गरज. अरण्यामध्ये देव त्यांना पोळ्या घालत होता. काय घालत होता? किती वेळ लागतो पुरण करायला? टाळ्या वाजू एका तासात. त्या दिवशी पास्टर होते, लॉजवरनं चाललो होतो, घरचे सगळे इथंच. त्यांना मी बोलून बसलो होतो, पोळ्या खायच्या. काय खायंगे? काय करावं, मी बोललोय तर खरं. सगळे म्हणले इथंच. ते म्हणे तुमचे सासू फक्त पोळ्या तर ते पोळ्याच करत होते. मग मी म्हणलं फोन करावं. अच्छा मशीला फोन केला. अच्छा मशी लवकर डाळ शिजू घाला. आलोच लगेच. म्हणलं डाळ शिजली, पुरण करा. हालेलुया. गुळ पण आला, आमटी करा की. हालेलुया. असं करा, भात बी करा. अजून कुठे आहे? बी गोललाच आहे. हालेलुया. सकाळी 9:30ला फोन केलाय. एक वाजले. काय झालं बच्चा गोष्ट? आमटी झाली, भात झालाय, पुरण अजून चाललंय. बापरे. पण 1 तासात ह्या म्हणल्या, पण 2 तास चालू होतं, पूर्णच होत होतं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणलं आता पीठ बी तिंबा. पीठ मग त्या म्हणाल्या मला पोळ्या चालणार नाही, दमले म्हणाल्या. नाही लगे आलोच मी. हालेलुया. ती कार घेतली, आमटी तयार केलेली घेतली, पुरण केलेलं घेतलं, भात घेतला, पीठ मळलेलं आणलं आणि इकडे पोळ्या तयार केला. कितीतरी वेळ लागला पुरण करायला. प्रेज लॉर्ड. माझ्या देवाने त्यांना आयतं पुरण दिलं खायला. आमेन म्हणा. हालेलुया. आयती त्यांना पुरणची पोळी नाही करण्यासाठी स्वर्गातून ती नाही का मानना त्यांना देवा दिला. आता तुम्ही जुन्या करामध्ये स्वर्गात असं एकदम तुपदार, एकदम चवदार
देव अन्नावर तुझा आशीर्वाद देणारा देव आहे. त्याला वेळ लागत नाही, तो मिनिटात आशीर्वाद सुरू करतो. विश्वास आहे तुमचाच, विश्वास आहे तुमचाच. हालेलुया. वचनाप्रमाणे करणाऱ्याला देव आकाश कपाटे उघडतो. आमेन. हालेलुया. बोले येशू मसीह की. म्हणून भविष्यवाणी झालेली आहे. विश्वास ठेवा. देवाचा शब्द देवा सेवकाकडनं तुमच्यात आलेला आहे, पण ते शब्द नाही का, त्याच्यात तो शब्द तुमच्या जमिनीत पेरला गेलेला आहे. पण कसल्याही जमिनीत अडखळ देऊ नका. ती भूमी चांगली असू द्या, ती शब्द लवकरात लवकर उगवून वाढायला पाहिजे आणि ते फळ घेऊन आलं पाहिजे तुमच्या जीवनामध्ये. म्हणा की आमेन, आमेन, आमेन. 4 जमिनीप्रमाणे. किती जमिनीप्रमाणे? 4. वाटेवरल्यासारखं ती भविष्यवाणी झाली तसंच होऊ देऊ नका. चोरून घेऊ देऊ नका सैतानाला, किंवा ते काठी कुसळ किंवा सगळ्यातल्या गोष्टी चिंता हे ते वाढू देऊ नका. ते वचन बी जे पेरले गेलंय ते वाढू द्या तुमच्यामध्ये येशूच्या नावामध्ये. म्हणा की आमेन. आणि ते 100 पट फळ घेऊन येणार आहे तुमच्या जीवनामध्ये. 100 पट फळ घेऊन येणार आहे चर्च तुमच्या आपल्या मंडळीमध्ये, आपल्या सेवेमध्ये, आपल्या मिनिस्ट्रीमध्ये. जे काही पेरले जातो वचन या विधीवरनं ते होतच येशूच्या नावात. म्हणा की आमेन, आमेन. होतच येशूच्या नावात. आम्ही कमी नाही पडलं पाहिजे. खत पाणी भेटणार तर दर रविवारी पाणी भेटलं पाहिजे का? हे झाडं दिले ब्रदर, याला पाणी नाही दिल्यावर काय होणार आहे? पाणी दिल्यावर काय होणार आहे? तुम्ही चर्चलाच नाही आल्यावर काय होणार आहे? बोंबलासारखं सुकून जाणार. हालेलुया. मग सैतान म्हणणार बोंबलासारखं सुकलाय, फ्राय करून खायला मला आवडेल. सुकलेल्याला फ्राय करतात, बरोबर करतात का नाही? सुकलेला लय फ्राय खायला लागतं, कुरकुरीत लागतं. हालेलुया, हालेलुया. म्हणून सुकू नका, सुकून जाऊ नका. दर रविवारी या. खत पाणी मिळेल, तर खत पाणी मिळेल आणि तुम्ही ऑटोमॅटिक वाढायला जाल. हालेलुया. वाढत जाल आणि तुम्हाला फळ मिळत जाईल येशूच्या नावात. हालेलुया म्हणा. हालेलुया. बोला येशू मसीह की. भविष्यवाण्या मी माझ्या लाईफ मध्ये झालेल्या आहेत, पूर्ण होत्या, पण काही लोकांच्या चुकीच्या जीवनामुळे सुद्धा त्या रद्द होतात. खत पाणी भेटलं पाहिजे त्याला. क्या पाणी भेटलं पाहिजे का नाही? हालेलुया म्हणा. शेती लावली, बी पेरले, बाजरी पेरली, काय पेरले, त्याला पाणी भेटलं पाहिजे का नाही? मग फळ येते का नाही त्याला पाणी भेटल्यावर? आमेन का नाही? हालेलुया म्हणा. वचन हे नाही का पाणी आहे. आमेन. वचन हे खत आहे. हालेलुया. आणि वचन भेटल्यामुळं तुम्हाला वाढ होणार आहे. बोल येशू मसीह की. चला उठून उभा राहावे आपल्या जागेवर. हालेलुया. शाबा लाबा रिखांदा लाबा लाबा सिखांदा लाबा लाबा.